पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमकडून महापौर व नूतन नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडला। पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमकडून महापौर व नूतन नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनींच्या आरतीने व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी अखिल भारत पद्मशाली संघमचे गौरव अध्यक्ष श्रीधरजी सुंकुरवार, अध्यक्ष कंद गटला स्वामी, सोलापूरचे नूतन महापौर विनायक कोंड्याल, एबीपीएस खजिनदार देवेंद्र कोक्कुल, उपाध्यक्ष रामकृष्ण कोंड्याल, मध्य प्रदेशचे प्रधान सचिव नरहरी परकी पंडला, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, टीटीडी बोर्ड सदस्य तम्मी शेट्टी जानकी देवी, माजी आयुक्त चंद्रकांत गुंडेवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री, माजी आमदार कैलास गोरंट्याल, न्याती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सारंग श्रीनिवासुलू, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, कार्याध्यक्ष व्यंकटेश चाटला, उपाध्यक्ष यल्लम्मा गड्डम आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी महापौर विनायक कोंड्याल यांचा सपत्नीक विशेष गौरव करण्यात आला। तसेच नूतन नगरसेवक डॉक्टर अजय पोत्रम, प्रथमेश कोठे, मेघनाथ एमुल, व्यंकटेश कोंडी, सत्यनारायण गुर्रम, विजय चिप्पा, सतीश सिरसिल्ला, सिद्धेश्वर कमटम, प्रशांत पल्ली, ज्ञानेश्वर मॅकल, श्रीकांचना यन्नम, कविता गज्जम, अर्चना वडनाल, स्वाती बडगू, दीपिका यलदंडी, उज्ज्वला दासरी, सरोजिनी पगडाल, संगम नेरव, श्रीपाद छिंदम, अहिल्यानगर यांचा सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना महापौर विनायक कोंड्याल यांनी समाजाने दिलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सोलापूरच्या विकासासोबत समाजाच्या उन्नतीसाठीही कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली। आणि समाजाचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, कारण का आज समाजाने मला दिलेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे। मी केलेलं सामाजिक कार्य आहे, माझे कर्तव्य समजून हे केले आहे। समाजाने मला घडवले, शिकवले, उभे केले। आज त्याच समाजाकडून मला मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अमूल्य आहे। असंच मी या ठिकाणी समाजाचं काम करत राहणार आणि निश्चित हा सत्कार केवळ माझा नसून माझ्या सहकार्याचा, कुटुंबियांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे। त्यांच्या या पाठिंब्याशिवाय मी हे या ठिकाणी पोहोचणं शक्य झालं नसतं। सामाजिक कार्य असेल म्हणजे फक्त सेवा नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाण्याचा या ठिकाणी मी प्रामाणिकपणे 15 वर्ष 20 वर्ष या ठिकाणी काम केलं। आणि निश्चित या ठिकाणी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात देखील माझ्यावर जी मोठी जबाबदारी पडली आहे, आज सोलापूर शहराची मोठी खूप जबाबदारी माझ्यावर आहे, ते मी प्रामाणिकपणे आणि जास्तीत जास्त माझ्या हातून जे काही सेवा घडेल आज सोलापूर शहरासाठी त्या ठिकाणी मी परिपूर्ण करायचं या ठिकाणी शब्द देतो। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता बुरा यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदीप संगा यांनी मानले। मोठ्या संख्येने समाज बांधव यावेळी उपस्थित होते।